नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निरेमध्ये आहोत आणि निरेच्या सगळ्या रहिवाशांनी आमचं अतिशय सुंदर असं स्वागत केलं आहे। संत नामदेव महाराजांची ही वारी जी आहे ही चालू होते कार्तिकी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला आमचे आपले उपमुख्यमंत्री त्यांनी आमचा झेंडा दाखवून आमचं प्रस्थान केलं आणि मग आम्ही आता निरेवरून पुढे निघालो पुण्याकडे, सासवड मार्गे पुण्याला जाणार आहोत। ही 2500 किलोमीटरची वारी आहे आणि चालू झाली ही आणि आता आम्ही 25 तारखेला गुमान येथे पोहोचणार आहोत। मित्रांनो, खरं तर ही सायकल वारी नसून ही एक यात्रा आहे, वारी आहे। जशी आळंदीची वारी असते किंवा देहूची वारी असते तशी ही सायकल वारी पंढरपूरहून पंजाबला निघाली आहे। नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला आणि महाराष्ट्रातून चालत गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मग पंजाबमध्ये गेले। तर ह्या नामदेव महाराजांनी जी पताका भागवत धर्माची नेली आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही हे सगळे सायकलवीर निघालो आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गुमान येथे या सायकल वारीच्या प्रयत्नातून 1 करोड रुपये तिकडच्या राज्यपालांनी आम्हाला दिलेत आणि त्याचं मोठं भवन तिथे तयार होतं। तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, निरेच्या रहिवाशांना सांगेन की जरूर तुम्ही गुमानला भेट द्या। तुमच्या या वारीचं साफल्य त्याच्यातच आहे आणि ह्या वारीच्या अनुषंगाने हा सगळा समाज भागवत धर्म हा एकत्र आलेला आहे आणि हे जे एकत्रीकरण आहे ना, हे आजची काळाची गरज आहे। तर मित्रांनो, खूप संत शिरोमणी श्री नामदेवजी महाराज यांची जशी पंढरपूरला समाधी आहे तशीच गुमानला संत नामदेवांनी 18 वर्ष वास्तव्य केले आहे आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांची वस्त्र समाधी आहे। जसं आपण पंढरपूरचं महत्त्व आहे नामदेवांच्या समाधीचं पांडुरंगाबरोबरच, तसंच पंजाबमध्ये गुमानला संत नामदेवांच्या समाधीचं महत्त्व आहे। देशभरातून लाखो भाविक हे नामदेवांच्या दर्शनासाठी जातात। 2022 संत श्री नामदेवांची पालखी निघावी असे पांडुरंगाचे जे मुख्य पुजारी आहेत सुनील गुरव यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे कल्पना मांडली आणि तो प्रस्ताव आपल्या पालखी सोहळा पत्रकार संघ भागवत धर्म प्रसारक मंडळाकडे मी मांडला आणि या प्रस्तावाला आमच्या पालखी सोहळा पत्रकार संघाने बहुमताने मंजुरी दिली आणि 2022 पासून या पालखी सोहळ्याला सुरू केली। शांती, समता आणि बंधुता हा संतांचा विचार घेऊन हा सोहळा निघतो। या सोहळ्यामध्ये 100 सायकल यात्री आणि 50 वारकरी भजनी मंडळ त्यामध्ये सहभागी होतात। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या वारीचा शुभारंभ झाला आहे। ठिकठिकाणी गावोगावला नामदेवांचे भक्त, पदाधिकारी, राजकीय नेते, विविध सहकारी संस्था, सोसायट्या याचे पदाधिकारी या सोहळ्याचं स्वागत करतात। संतांचा विचार हा घरोघरात पोचावा हा मुख्य उद्देश या वारीचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।